पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. दोन्ही तिथी गणेशाला समर्पित आहेत. या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची विधिवत पूजा केली जाते. जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थीचा शुभ मंत्र काय आहे. त्याचबरोबर ते उपाय देखील मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मोनिका. तुमचे खूप खूप स्वागत आहे. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. या तिथीला कृष्ण पिंगाक्ष संकष्टी असे म्हणतात, कारण या दिवशी गणेशाच्या कृष्ण पिंगाक्ष स्वरूपाची पूजा केली जाते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी गणेश आणि चंद्रदेव यांची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी खऱ्या मनाने केलेली उपासना प्रत्येक संकट दूर करते आणि गणेशाचा आशीर्वाद लाभतो. जाणून घेऊयात संकष्टी चतुर्थीचे व्रत, पूजा, मुहूर्त, पूजाविधी, मंत्र जाणून घेऊयात. थोडक्यात संकष्टी चतुर्थीचा पूजाविधी. सकाळी शुचिर्भूत व्हावे. कार्य उरकल्यानंतर एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गुळाचा नैवेद्य दाखवावा. दिवसभर उपवास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यावरच चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. चंद्रदर्शन हा व्रतातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे चंद्रदर्शन व चंद्राचे औक्षण नक्की करावे. आपण 7 जून रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ देखील बघणार आहोत. त्याआधी बघूयात संकष्टी चतुर्थीला म्हणावयाचा मंत्र. खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही हे मंत्र नक्की म्हणू शकता. गणेशाचे मंत्र आपण हे नेहमीच म्हणतो. चला तर बघूयात कोणता मंत्र आहे. ओम गणपतीये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा. तिसरा मंत्र आहे ओम नमो हेरंब मदमोहित मम संकटान निवारय स्वाहा. ओम श्री गणपतीये नमः. ओम श्री गं सौभाग्य गणपतीये वरद सर्वजन्म मे वशमान्य नमः. त्यानंतरचा आहे ओम श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गणपतीये वरद सर्वजन्मे वशमान्य स्वाहा. हे मंत्र म्हणायचे आहेत. खूप महत्त्वाचे मंत्र आहेत. तुम्ही नक्कीच म्हणा. यातील सुरुवातीचे 2 मंत्र तर सोपेच आहेत. ओम गणपतीये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे मंत्र तुम्ही अवश्य म्हणावे. अगदी सोपे आहेत आणि सगळ्यांनाच येतात. जाणून घेऊयात चंद्रोदयाची वेळ काय आहे. चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 10:39. संकष्टी चतुर्थी विशेष उपाय म्हणजे गणपतीला आवडत्या दुर्वा नक्की संकष्टी चतुर्थीला वाहाव्यात. त्यानंतर लाल फूल देखील अर्पण करावेत. जास्वंदीचे फूल गणपतीला प्रिय आहे म्हणून ते अर्पण करावे. गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अवश्य दाखवावा. रात्री चंद्रोदयाच्या वेळी महानैवेद्य दाखवून नंतर आरती करावी. धन्यवाद.